मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये राज्यात सुरू असलेल्या महत्त्वाच्या 30 प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार आहे। मेट्रो, वाढवण बंदर, मुंबई विमानतळ आणि महत्त्वाच्या प्रकल्पांवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ओम, मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। राज्यातील विविध प्रकल्पांचा यामध्ये आढावा घेतला जातोय। असतील किंवा त्या संदर्भातले प्रकल्प असतील या संदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यत्वे काही महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून आता दिल्या जातात। त्यामध्ये खरं तर ज्या काही MMRD असेल, सिडको असेल, या सगळ्या संस्थांनी आपले डॅशबोर्ड बंद करून त्या संदर्भात प्रकल्पांची जी माहिती आहे ती CM डॅशबोर्डवरती टाकावी। मेट्रो 5 जे काही काम आहे ते सुद्धा त्वरित पूर्ण करावं, त्या कामाच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय। मेट्रो 5चा जो काही DPR आहे तो सुद्धा लवकरात लवकर दाखल करण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। तसंच ऑरेंज गेट पासून मेन ड्राईव्ह पर्यंत जो अर्बन टनल आहे तो देखील 2 वर्षात पूर्ण व्हावा, यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्या आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये आणखीन काय महत्त्वाच्या सूचना दिल्या जातात आणि मुख्यत्वे पायाभूत प्रकल्प जे अनेक वर्षांपासून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्यांची पूर्तता कधीपर्यंत होते, वाढवण बंदर असेल, अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुद्धा सरकारकडनं सुरू करण्यात आले, या सगळ्या संदर्भात नेमके काय होते हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असेल। नक्कीच धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।